हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे फ्रेंड्स. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनल सारिकाज क्रिएशन्समध्ये. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे गवारीच्या शेंगाच्या खरड्याची रेसिपी. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला पाहूया त्याचं साहित्य. गवारीच्या शेंगा, नंतर 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि 8 तिखट हिरव्या मिरच्या. तुम्ही कमी तिखटसुद्धा घेऊ शकता आणि काही भाजलेले शेंगदाणे. सो चला पाहूया त्याची प्रोसेस. तवा तापवून घेतला आहे आणि आता आपण त्याच्यावर ॲड करणार आहोत हे ज्या शेंगा आपण नीट करून घेतलेल्या आहेत, तुकडे करून घेतलेले आहेत. अख्ख्याही टाकू शकता तुम्ही, पण कसं ना कुटताना त्या बऱ्या पडतात बारीक केलेल्या असतील तर. सो आता तेल टाकलेलं आहे मी त्याच्यात आणि आता आपण छान प्रकारे ह्या शेंगा परतवून घेणार आहोत. फ्रेंड्स हे बघा, आपल्या शेंगा आता छान प्रकारे परतवून झालेल्या आहेत. आता आपण त्याला प्लेटमध्ये काढून घेऊयात. गवारीच्या शेंगानंतर आता आपण तव्यावर ॲड करणार आहोत हिरवी मिरची आणि लसूण. एकत्रही आपण ते परतून घेऊ शकतो, पण कसं होतं ना, लसूण मोस्टली कच्चा राहतो. सो वेगवेगळंच परतवलेलं छान राहतं. मिरच्यांचे तुकडे करायला विसरली, त्यामुळे मी आता ह्या मिरच्यांचे असे तुकडे करत आहे. तुकडे करून घ्यायचे, नाहीतर काय होतं ना, जेव्हा मिरच्या गरम होतात, तापतात, तेव्हा त्या फुटू लागतात आणि त्याच्यामुळे आपल्यालाच त्रास होऊ शकतो, मिरच्या उडू शकतात. सो आता तेल ॲड करून मी स्लो गॅसवर ह्या छान प्रकारे परतून घेतले आहे. हे बघा फ्रेंड्स, आता आपली मिरची आणि लसूणसुद्धा छान प्रकारे परतून झालेलं आहे. हे सुद्धा आता मी प्लेटमध्ये काढून घेणार आहे. हे बघा, आता तिन्हीही ज्या वस्तू आहेत त्या छान प्रकारे परतून घेतलेल्या आहेत आणि आता आपण त्या सगळ्या खलबत्त्यात टाकून छान प्रकारे कुटून घेणार आहोत. खलबत्त्यात ॲड केल्यानंतर त्याच्यात आता आपण ॲड करायचं आहे चवीनुसार मीठ. फ्रेंड्स हा जो खरडा आहे ना, आमच्या गावी बनवला जातो, खूप छान लागतो. इतर वेळेस आपण नुसतं मिरची, लसूण, शेंगदाणे किंवा कोथिंबीर, ओलं खोबरं ॲड करून खरडा बनवतो, पण गवारीच्या शेंगा ॲड करून बघा, खूपच टेस्टी असा खरडा लागतो. भाकरीसोबत, चपातीसोबत खूपच छान लागतो. आता मी हा जाडसर कुटून घेतलेला आहे फ्रेंड्स. जाडसरच ठेवायचा, जास्त बारीक करायचा नाही आहे, नाहीतर मग जास्त बारीक झाला तर त्याची चव नाही लागत. आता आपण त्याच्यात ॲड करणार आहोत ह्याच्यानंतर शेंगदाणे, ज्याचा आपण मी बारीक कूट करून बारीक नाही, थोडा जाडसर कूट केलेला आहे. सो फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.